तर आता बघा 3 वाजून गेल्यात. तर म्हणलं चला थोड्याशा गप्पा मारा तुमच्या संग. माझं पण काय मन लागेना घरात. तर थोडंसं मन पण लागत नव्हतं घरात बघा कालपासनं. म्हणजे काल दिवसभर चांगलेच होते, काहीच नव्हतं. उलटं माझा काल दिवस चांगला गेला, दुपारपर्यंत चांगलाच गेला. आणि एकदम तर ना लय फ्रेश वाटत होतं मला काल. पण दुपारच्या पुढं असं काय झालं, माझं मन लागेना घरात. अक्षरशः मी रात्री स्वयंपाक पण केला नाही. लय उशिरा स्वयंपाक केला. पार ह्यांनी पण 11 वाजता आले. ह्यांची वाट बघत होते बराच वेळ. ह्यांनी पण पार संध्याकाळी 11 वाजता आले बघा घरी. आणि दुर्गा पण जागीच होती, मी पण जागीच होते. मी तर रोज जागीच असते, पण रात्री मला रात्रभर झोप पण लागली नाही. काल 4:30-5 वाजल्यापासून करमत पण नव्हतं काय. आणि सारखी हुरहुर मनामध्ये राहत होती. डोळं पण माझं एवढं सुजलं होतं. ह्यांनी आल्या आल्याच बघितलं. म्हणलं तुला काय झालं आहे, तुझं तोंड का सुजलं आहे. म्हणलं काय नाही झालं. आणि मी रूममधली लाईट पण विझवली होती बघा. तरी पण ह्यांना कळालं कसं काय काय म्हणून. दारात पाऊल टाकत होतं तरी मी तोंड लपवलं होतं माझं. म्हणलं काय झालं आहे तोंडाला, बघू म्हणलं. जेवताना पण म्हणलं बघू काय झालं. त्यांच्याकडे बघितलं, परत खाली मान घातली. एवढं डोळं सुजलं होतं माझं. माझ्या डोळ्यातलं थोडंही पाणी राहत नव्हतं. ह्यांनी 2-4 वेळा विचारलं कोण काय म्हणलं आहे का, काय झालं आहे का. नाही म्हणलं, कोणीच काय नाही म्हणलं मला. मग त्यांनी गप बसले. शंभू पण उशिरा आले. काल ॲड बनवायला गेले ते शंभू. 10:30 वाजता आलं तर रात्री बघा. झोप पण लागली नाही आणि रात्री उकडत पण भरपूर होतं. राहून राहून तीच गोष्ट माझ्या मनापुढे येत होती. आणि एरीवारी कोणीसुद्धा मला फोन करत नाही. म्हणजे असं फोन एका एका मिनटाला. काल माझ्या भावाचा फोन, पहिल्यांदा भावाचाच आला. आणि परत बहिणीचा आला, परत ताईंचा पण आला होता. सगळ्यांचा फोन. भावाने तर पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केला होता. मी त्याचा कॉल रिसिव्हच केला नाही, व्हिडिओ कॉल. पण त्यानं कसं तरी करायला लावला. ते पण म्हणला काय झालं. म्हणलं काय नाही झालं. म्हणलं कर्म नाही. म्हणलं काय नाही, बाकी काय नाही म्हणलं. ह्यांनी पण बराच वेळ विचारत होतं. रात्री पण जेवण करू वाटत नव्हतं. बळच ह्यांच्याबरोबर 2-4 घास खाल्लं. आणि सकाळपासून पण व्हिडिओ टाकला नाही, मनच लागत नव्हतं व्हिडिओ टाकाय. म्हणलं चला थोडीशी सूज कमी झाली तोंडाची. काय झालं तर मला पण माहिती नाही. म्हणून म्हणलं थोडंसं व्हिडिओ टाका, चॅनलला बोला तुमच्या संग. ह्यांनी पण दिवसभर कंटाळतात, उन्हात आणत इकडं तिकडं पळतात. म्हणलं कशाला काय, आपलं गप्प बसावं म्हणलं. कोणालाच काय बोलायला नको म्हणलं, सांगायला पण नको म्हणलं. ह्यांनी मला म्हणलं तुला आईची आठवण येते का, वडिलांची आठवण येते का, सोन्याचा कॉल आलता का, कोण काय म्हणलं का. म्हणलं कोणी नाही काय म्हणलं. मग म्हणलं का सुजलं तुझं तोंड एवढं, काय झालं, अशी का झोपली नाही एवढा उशीर झाला तरी. आणि दुर्गा पण जागी होती बघा. दुर्गा पण रुसली होती रात्री. दुर्गा रुसली होती खाऊसाठी. आणि संध्याकाळच्या 11 वाजल्या होत्या. ह्यांनी तिला रात्री 11 वाजता नेलं तिला बाहेर. थोडं खायला हे आणलं. मग दुर्गा खाऊन झोपली. ती भाजी भाकरीच खायला नको म्हणत होती. तिला पण काय झालं तर काय माहिती, कधी माझ्यावर रुसत नाही काय नाही. मी घेतलं तर नको म्हणायची. मी रूममध्ये गेले तिकडं तर ती त्या भिंतीपाशी येऊन डोकवायची आणि बघायची मी काय करते. मी बघितलं की इथून सोफ्यावर परत झोपायची. तिला म्हणलं तुला काय खायचं का, भाजी भाकर चपाती, नको म्हणले. तोपर्यंत ह्यांनी आलं. मग त्यांना बोलले. मग ह्यांनी तिला घेऊन गेल्या गाडीवर. मला म्हणलं चल तुला यायचं का. मी म्हणलं नको मला. 2दा म्हणलं चल, 11 वाजल्या होत्या. नको म्हणलं. दुर्गालाच घेऊन गेले. मग नाहीतर मी कधीच नाही म्हणत नाही. उलटं मी ह्यांच्या मागं लागून जात असते. मी रात्री त्यांच्याबरोबर पण नाही गेले. आणि हे बघा डोळ्याचं दुखं आहे ना, हे काळा काळा चट्टा दिसतोय बघा इथला. ते केवढंसं होतं आणि खाली केवढं झालं आहे. आणि त्याला पण थोडंसं इन्फेक्शन झालं आहे, असं चोळून खाजून. ती पण जायला लागले बरं का. ती जरा जास्तच झालं आहे परत. अजून सकाळपासून थोडंसं झालं होतं, वसरलं आहे. काय झालं आहे काय माहिती. ते गाडीवरून पडलेलं होतं ना, ते दूध बघा खाजवते, त्याला खास सुटते अशी. त्याला पण गवारीची शेंग परत वांग हे खाण्यात आल्यानंतर बघा त्याला अशी खाज सुटते. आणि उन्हाळ्यामुळं तर काय होतं काय कोणास ठाऊक, मला काय एवढं माहिती नाही. पण मला शेजारच्या आजी म्हणल्या
उन्हामुळं तसं होतंय का तुला? म्हणलं नाही अहो मला माहिती नाही म्हणलं त्यातलं एवढं काय. आणि ते पण बरेच दिवस झालं खाजवतंय. जसं पडलं तेव्हापासनं ते आता वर्ष होत आलं असं, म्हणजे असं वर्ष नसेल झालं पण होत आलं. ते असं थोडंसं हे आतनं असं मला वाटतं की ओललं आहे काय काय माहिती. म्हणजे अशी थोडी जखम असल्यामुळं ते खाजवतंय काय कोणास ठाऊक. पण मागच्या 2-3 दिवसात तर लय खाजवत होतं मला ते. मग मी काय केलं मागच्या 2-3 दिवसात ह्या बोटाला नख पण होता बघा एवढा तेवढा वाढलेला. मी खाजवलं. मग त्याला अजून जास्त खाज सुटली. मी ह्यांना म्हणलं बघा नाही कसं अशी त्वचा गेल्यासारखं झालं आहे आणि थोडं हे तर कडला पांढरं पांढरं दिसतंय. मला म्हणलं तू खाजवलं का? म्हणलं हो खाजवलं म्हणलं. अवले खाजवत होतं मागच्या 2-3 दिवसापूर्वी. तुम्हाला पण म्हणलं होतं बघा. आणि ती व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यात पण दिसत होतं. आता नाही दिसत ते जरा 2 दिवस झालं बरं झाले. मला म्हणलं नकाचं इन्फेक्शन झालं असं. भाऊ पण म्हणला इन्फेक्शन झालं असं. मी म्हणलं अरे मला काय मग कळलंच नाही. इतकं खाजवत होतं मी लय खाजवलं त्याला मला दमच निघत नव्हता. आणि जसं खाजवून तसं मला चिडचिड व्हायची आणि जास्तच मी खाजवायचे नकाला बघा. भाऊ पण मला इन्फेक्शन होतं नकाचं खाजवू नको त्याला. म्हणलं चालते नाही खाजवत. मग परत काय आता पण खाजवते. असं वाटतं खरा खरा खाजव का मग काय माहिती. ते खोलपर्यंत लागलं होतं ना गाडीवरून पडल्यामुळं ते राहून तसं होतं या. गुडघ्याचं झालं बरं. गुडघ्याला पण गुडघ्यावर पण टेकायला येत नव्हतं मला. आता थोडासा भार सहन होतो माझ्या गुडघ्याला. ह्या गुडघ्याला बघा इकडला राहिलं नव्हतं. हा गुडघा दुखायचा कमी तेव्हाच आलं होतं पण ह्या गुडघ्याला जास्त लागलं होतं त्याच्यामुळं. आणि 30 तारखेला बघा एक 2-3 दिवसांनी माझ्या बहिणीच्या गावची यात्रा आहे. तर म्हणजे खेडची बघा. आणि उद्या 28 तारीख. 28च का? 27 ध्यानात पण नाही. उद्याच का 28 तारीख? उद्या काय असेल ते पण का बघा. मग ते जे डोक्यात होतं ते काढून टाकलं कसं तरी. अजून पण डोकं दुखतं या. तर काय असेल तुम्हाला माहिती आहे का? कोणाकोणाला माहीत असेल कोणाकोणाच्या ध्यानात पण असेल बघा. मी नाही सांगत. बघू उद्या सांगेल. नाही तर नको पण सांगायला. ह्यांनी काय माहीत सांगतात का नाही तर. बघू उद्याच्या उद्या कळलं तुम्हाला काय आहे काय नाही. काय गं बाबू? राधू माझी खेळते बाहेर. टी व्ही बघत होती. बाहेर गेली एक की इकडे की बघा गेली बाहेर का लपली. हाय हाय दिसली दिसली. काय खेळते? डब्बा. कसला डबा? डब्बा पप्पाने काय आणलं इथं आता बघा. काळे मैना लय गोड लागते बघा. मी पण खाल्ली. मी पण जेवण नव्हतं केलं सकाळपासून. उकडतं ना रात्री कसलं उकडतं. तो झोपली होती पण सम. आम्ही परत खिडक्या उघडल्या दारं उघडली. तू सम झोपली होती. तू रात्री इथं झोपली होती हॉलमध्ये दाजीपाशी. करते चालू लाव.